आज 15 सप्टेंबर 2025 रात्री सुमारे 11:15 वाजल्यापासून या संपूर्ण परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली। खरं तर हा रात्रीचा पाऊस इतका होता, परंतु तो घरात बसून अंदाज काढता आला नाही। सकाळी 6-6:30 वाजता ही माझ्यासमोर माझ्या पाठीमागे असणारी मनकर्णिका नदी ओसंडून वाहत होती। त्यानंतर 10:30-10च्या सुमारास परत पावसाचा जोर वाढला। तो इतका जोर होता की मी ज्या पुलावर उभा आहे हा साधारणतः खाली माझ्याखाली 25 ते 28 फुटाचा अंतर आहे। ही संपूर्ण आपण पाहता या उजव्या बाजूकडे आणि ही डावी बाजू पलीकडे असं सुमारे 125-150 मीटर अंतरावर हे पाणी अथांगपणे वाहत होता। याच्या अगोदरचा तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर त्याच्यात दिसेल ते। आणि मी जिथं उभा आहे त्या माझ्या गुडघ्याच्या लेवलवरून हे पाणी पूर्ण पुलावरून जात होतं। खरं तर हा पूल आत्ताच नव्याने तयार केलेला आहे। जरा भीती होती की पुलाचं स्ट्रक्चर जर बरोबर नसेल तर ह्याच्यावरून माणसांनी जाऊ नये अशा मी सूचनाही टाकल्या होत्या। गेले 4.5-5 तास पाथर्डी ते बीड ही संपूर्ण वाहतूक बंद पडलेली होती। अतिशय वेगाचं पाणी होतं। सुदैवाने आमचं ह्याच्यात कोणती जीवितहानी नाही झाली, पण दुर्दैव एकच आहे की माझ्या डाव्या बाजूला इथे एक मायांची वस्ती आहे, शिंदे वस्ती म्हणून। तिथल्या पत्र्याच्या घरामध्ये त्यांच्या अन्नधान्य सगळं भिजलं गेलेलं आहे। त्याचा एक व्हिडिओही इथे काढलेला आहे। मला वाटतं काही प्रशासकही इथे येऊन गेलेले आहेत, त्यांनी ती परिस्थिती पाहिलेली आहे। अगदी कुसुमाग्रजांच्या कणा कवितेची आठवण मला तिथे झाली, असं वातावरण तिथे झालेलं होतं। आज तुम्ही बघताय की ते संपूर्ण गावातली लोक इथं आलेली आहेत। आणि खरं तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी समस्त ग्रामस्थांनाही विनंती करेल की सुरक्षा बाळगा। कारण आज रात्री जरी प्रशासनाने आज रात्रीही बराच पाऊस सांगितलेला आहे, अंधारामध्ये जर पाण्याचं पात्र फुगलं तर आपल्याला कळणार नाही। नदीकाठच्या माझ्या मित्रांच्या ज्या वसाहती आहेत, ज्यांची घरं आहेत, त्यांनी कृपया करून संध्याकाळ होताच सुरक्षित ठिकाणी निघून जा। अतिशय सुंदर पाऊस झालेला आहे, पण तेवढंच प्रचंड नुकसान झालेलं आहे। शेतीची हानी झालेली आहे। माझ्या शेजारी इथे एक विहीर आहे, ती पूर्णपणे आता भरली गेलेली आहे। तिच्यामध्ये गाळ आणि दगड येऊन पडलेले आहेत। मी माझा मित्र मुसा प्रधान याच्याबरोबर मनकर्णिका नदी म्हणजे मानूर नदीच्या तिथे उभा आहे। आपणही काळजी घ्या, सुरक्षितता पाळा, अतिघाई करू नका, नाहक कोणतेही साहस करू नका, कारण निसर्गापुढे माणसाचं काहीही चालत नाही हे वारंवार सिद्ध होत आहे। तशीच परिस्थिती आज झाली आहे। धन्यवाद।